नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 29 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025-26 मित्रांनो आपल्या लिपिक, शिपाई हमाल व ड्रायव्हर या पदासाठी संपूर्ण काय आपण परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण परीक्षा दृष्टिकोनातून रेग्युलरली पाहत आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला याचे अपडेट वगैरे येत नसतील तर फटाफट चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमधून याचे आपले मागील सर्व काही व्हिडिओचे पार्ट पाहू शकता व पुढील व्हिडिओचे अपडेट देखील तुम्हाला लवकरात लवकर ते मिळणार असतील. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण प्लस संगणकाची काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत, जे की प्रत्येकी प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. परीक्षेमध्ये मित्रांनो यापैकी कोणताही प्रश्न विचारला जाऊ याची मित्रांनो शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. कोणताही प्रश्न यामधला तुम्ही मिस जो आहे मित्रांनो करू नका. तर सुरू करू व्हिडिओला आणि पाहू महत्त्वपूर्ण प्रश्न. तर प्रश्न आपला पहिला असा, यामध्ये जगातील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी कोणती आहे, ती जी की जगामधील सर्वात जास्त या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की अमेझॉन. अमेझॉन ही जी नदी आहे जगातील सर्वात जास्त पाणी वाहून जी आहे ती नेणारी नदी आहे. तर अमेझॉन नदी ही पाण्याचे प्रमाण आणि विसर्गाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी नदी आहे. तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. बरेच विद्यार्थी इथे देखील कन्फ्यूज होऊन जातात. तर नाईल ही जी नदी आहे ती जगातील सर्वात लांब नदी आहे, पण मोठी जर नदी या ठिकाणी म्हटलं तर ती आहे अमेझॉन ही होणारी असेल पाणी वाहून नेणारी. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की दुसरा, एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा डॅश किनारा आहे. तर खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पेरू हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर एल निनो हा उष्णसागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाच्या किनारपट्टीवर दिसून येतो, ज्याच्या जागतिक हवामानावर मोठा परिणाम जो आहे तो होणारा असतो किंवा होतो. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न तिसरा, पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? तर पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे म्हणून, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की अमेरिका आणि कॅनडा या ज्या थोडक्यामध्ये भागात म्हणतात. तर उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांना चिनूक असं जे आहे ते संबोधलं जातं. तर पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की याचं उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 14 आपला काय म्हणतो पहा. जगातील चिमुकल्या देशातील एक असलेला व्हॅटिकन सिटी हा देश कोणत्या देशाच्या सगळ्या बाजूंनी जे की वेढला गेलेला आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की इटली या जे आहे थोडक्यामध्ये वेढला गेलेला आहे. तर व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश असून तो इटलीची राजधानी रोम या शहराच्या आत जो की स्थित आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर प्रश्न 5वा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाणाऱ्यास डॅश असे म्हणतात, तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की स्थलांतर असं जे आहे ते म्हटलं जातं. जेव्हा लोक कामासाठी किंवा वास्तव्यासाठी कायमचे किंवा तात्पुरते आपले मूळ ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जातात, तेव्हा त्याला स्थलांतर असं जे आहे ते म्हणतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मायग्रेशन असं देखील म्हणतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 6वा असा आहे, खालीलपैकी कोणता आजार होऊन गेल्यावर पुन्हा होत नाही व रोगप्रतिकार शक्ती आयुष्यभर टिकून राहते? तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की गोवर. तर गोवर हा विषाणूजन्य आजार एकदा होऊन गेल्यावर शरीरात त्याविरुद्ध आयुष्यभरासाठी नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते, ज्यामुळे ते पुन्हा होत नाही. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी जे की याचं उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न 7वा असा आहे, डॅश हे मानवी शरीरास अतिशय धोकादायक आहे, तर खालीलपैकी काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की मिथेनॉल. तर मिथेनॉल हे अत्यंत विषारी असतं, याचे सेवन केल्यास अंधत्व येऊ शकते किंवा मृत्यूही ओढवू शकतो. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 5वा आपला, पॉलिस्टर, नायलॉन, अक्रिलिक फायबर व पॉलिथिन बनवण्यासाठीचा वापर केला जातो, तर कशाचा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की पेट्रोकेमिकल्स याचा जो आहे तो वापर केला जातो. तर ही सर्व कृत्रिम धाग्याची उदाहरणे असून ती प्रामुख्याने पेट्रोलियम पदार्थापासून म्हणजेच की पेट्रोकेमिकल पासून बनवलेली जातात. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, सन 1829 मध्ये या शास्त्रज्ञाला गुणधर्मात साधर्म्य असलेल्या काही मूलद्रव्याचे गट जे की आढळले, त्यांना त्रिके असं जे आहे ते
संबोधले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की डोबे रायनर. तर डोबे रायनर याच्या जे की त्रिके जे आहे ते शोधलेलं आहे. तर जोहान वोल्फगांग डोबे रायनरने जे आहे याने तीन मूलद्रव्याचा गट केले, ज्याला डोबे रायनरची त्रिके असं देखील म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 10 आपला, जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीस खालीलपैकी काय म्हणतात? तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की उपसूर्य असं जे आहे ते म्हटलं जातं. तर पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेमध्ये जेव्हा पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते तेव्हा त्या स्थितीला उपसूर्य असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो, तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुकमध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BSCचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं असेल मित्रांनो जॉईन करून घ्या, कारण का परीक्षा दृष्टिकोनातून तुमच्याकडे अजूनही वेळ उपलब्ध आहे. जेवढं लवकर तुम्ही जॉईन करून जेवढ्या लवकर पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागाल तेवढं मित्रांनो त्याचा तुम्हाला फायदा हा होणारा असेल मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न 11वा असा आहे पहा, खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दांसाठी अनेक वचनी शब्द निवडा. तर या ठिकाणी तलवार या शब्दाचा आपल्याला अनेक वचनी निवडायचा आहे. तर तलवारचा काय होतो? तर तलवारी या ठिकाणी जो की होणारा असेल. तर तलवार ही स्त्रीलिंगी नाम असून त्याचे अनेक वचन तलवारी जी आहे जी की होते. त्यानंतर प्रश्न आपला पुढील 12वा असा आहे, खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दांसाठी अनेक वचनी शब्द निवडा. तर कार्यालय, तर कार्यालयाचे या ठिकाणी तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ड, जे की कार्यालय हे जे आहे ते होणारं असेल. तर कार्यालय हे नपुंसकलिंगी नाम असून त्याचे अनेक वचन कार्यालय हे जे थोडक्यामध्ये होतं. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न आपला 13वा, राहुल कपाटामागे लपला होता. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणता आहे? तर राहुल कपाटामागे लपलेला होता. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब, जे की मागे. तर शब्दयोगी अवयव कायला म्हणतात? तर जेव्हा शब्द नामाला जोडून येतात त्यांना शब्दयोगी अवयव म्हणतात. तर या ठिकाणी पहा, कपाटा या नामाला जे आहे मागे हे जे थोडक्यामध्ये जोडून आलेलं आहे, त्यामुळे मागे या ठिकाणी जो की होणारं असेल. या ठिकाणी पाहू शकतात जो की हे जोडून आलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील 14वा प्रश्न असा आहे पहा, काय म्हणतो की सूर्यासारखा तेजस्वी ग्रह नाही. वरील वाक्यातील सारखा हा शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर कोणत्या प्रकारचा हा अव्यय होणारा असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की शब्दयोगी होणारा असेल. कारण का सारखा हा शब्द सूर्य या शब्दाला जोडून आल्यामुळे तो शब्दयोगी अव्यय आहे. जसं की आपण मागल्या प्रश्नामध्ये मी डेफिनेशन तुम्हाला सांगितलेले आहे, सेम प्रकारचा हा या ठिकाणचा जो की प्रश्न जो आहे तो होणारा असेल. आणि मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला सेम टू सेम असेच प्रश्न जे की पाहायला मित्रांनो मिळणारे असतील. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 15वा असा आहे, मधुरा गीत गात आहे. तर मधुरा गीत गात आहे, तर काळ ओळखायचा आहे या प्रश्नाचा आपल्याला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अपूर्ण वर्तमान काळ. ती काय करत आहे? तर गीत गात आहे म्हटलेलं आहे. क्रिया वर्तमान काळात चालू आहे जी की पूर्ण झालेली नाही, म्हणून हा अपूर्ण जो की म्हणजे की चालू वर्तमान काळ आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 16वा, सुरेशने पुस्तक वाचले आहे. या वाक्यातील काळ ओळखा. तर वाचले आहे असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की पूर्ण वर्तमान काळ होणारा असेल. कारण का वाचनाची क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे, म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे. त्यानंतर आपला प्रश्न 17वा, मी पोथी वाचत असेन. या वाक्याचा काळ ओळखा. तर मी पोथी वाचत असेन याचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की अपूर्ण भविष्यकाळ हे होणारा असेल. कारण का
क्रिया भविष्यात चालू असेल असे दर्शवले आहे, म्हणून हा अपूर्ण भविष्यकाळ आहे. त्यानंतर आपला 18वा प्रश्न असा आहे, धावणे, थकवा, उपवासा, तर या प्रकारे काय असणार असेल? तर उपवास जे की काय असणार असेल, तर ते आहे भूक हे जे की येणारं असेल. तर पर्याय नंबर याचं काय, तर बी हे उत्तर होणार असेल. तर धावल्यानंतर थकवा येतो, तसेच उपवास धरल्यानंतर भूक जे की या ठिकाणी वाढते. पर्याय नंबर त्यामुळे ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 19वा आहे पुढचा, भुंगा समानार्थी शब्द, अयोग्य शब्द खालीलपैकी ओळखा. तर भुंगा याचा समानार्थी शब्द, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ए, त्याला भ्रात असं जे आहे म्हणतात. तर मिलिंद, भ्रमर आणि मधुप हे भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. तर भ्रात म्हणजे की भाऊ हा अयोग्य शब्द आहे, त्यामुळे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की होणार असेल. अयोग्य शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला होता. त्यानंतर आपला प्रश्न 20वा असा आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द जे की यापैकी आपल्याला जोडी जी आहे ती ओळखायची आहे, अयोग्य जोडी विरुद्धार्थी शब्दांची. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कृश आणि कृपण हे जे आहे. तर कृशचा विरुद्धार्थी शब्द स्थूल असा होतो, पण कृपण म्हणजे की कंजूस असा होत नाही, म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. तर हे झाले मित्रांनो आपले टॉप 10 क्वेश्चन जे की मराठी व्याकरणाचे. आता आपण इथून पाहू जे काही कम्प्युटरचे म्हणजे की संगणकावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न 19वा असा आहे, खालीलपैकी कोणता सर्वात मोठा, वेगवान आणि महागडा संगणक आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सुपर कॅम्प्युटर हा जो होणारा असेल. तर सुपर कॅम्प्युटरची प्रक्रिया करण्याची क्षमता प्रचंड असते आणि ते अत्यंत महागडे देखील असतात. त्यानंतर आपला प्रश्न 22वा असा आहे, प्रोसेसरचे 3 मुख्य भाग कोणते आहेत प्रोसेसरचे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी ड, ALU, कंट्रोल युनिट आणि रजिस्टर. म्हणजेच काय, तर ALU म्हणजे अर्थमॅटिक लॉजिक्स युनिट, ज्याला म्हणजे आहे ALU म्हणतो, आणि कंट्रोल युनिट व त्यासोबतच रजिस्टर हे जे आहे थोडक्यामध्ये असतात, जे की CPUचे मुख्य भाग आहेत. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न पुढील असा आहे जो की 23वा, खालीलपैकी कोणती प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही आहे? तर नाही म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं डी, जे की ओरॅकल हे जे आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही. तर ओरॅकल हे एक डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे, ज्याला आपण DBMS असं म्हणतो, आणि प्रोग्रॅमिंग लँग्वेज हे नाही. तर बाकी सर्व या ठिकाणचे आहेत. प्रश्न 24वा, खालीलपैकी कोणता डाटाबेसशी संबंधित आहे? तर खालीलपैकी काय, तर डाटाबेस संबंधित. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की MS ॲक्सेस हे जे थोडक्यामध्ये आहे. तर MS ॲक्सेस हे मायक्रोसॉफ्टचे डेटाबेस व्यवस्थापन सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर आपला प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाईट नाही आहे? तर सोशल मीडिया वेबसाईट, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की जीमेल. तर जीमेल हे एक ईमेल सेवा आहे, जे की सोशल मीडिया नाही. त्यानंतर प्रश्न आपला 26वा, खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणता आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की लेझर प्रिंटर्स हे जे आहे थोडक्यात आहे. तर लेझर प्रिंटर हे डॉट मॅट्रिक्स किंवा इंकीजेटच्या तुलनेत अत्यंत वेगवान आणि उच्च दर्जाचा प्रिंटिंग करतात. पर्याय नंबर ड उत्तर होईल त्यामुळे. त्यानंतर आपला 27वा प्रश्न असा आहे, कम्प्युटर कीबोर्डमध्ये F द्वारे वापरल्या जाणाऱ्या फंक्शन कीजची संख्या ही किती असते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की 12 पर्यंत. ते मानक्यावर जे काही कीबोर्डवर F1 ते F12 असे एकूण जे आहे 12 फंक्शन कीज असतात, म्हणून पर्याय नंबर सी उत्तर होईल. त्यानंतर आपला प्रश्न 28वा असा आहे, वेब पेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज खालीलपैकी कोणती आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की HTML, त्याला आपण हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं देखील म्हणतो. तर याचा वापर वेब पेज तयार करण्यासाठी हा केला जातो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 29वा, IAMचं पूर्ण स्वरूप काय आहे? तर IAMचं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की इन्स्टंट मेसेजिंग असा जो आहे IAMचं पूर्ण रूप होणारं असेल. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर व्हॉट्सअप किंवा मेसेंजरसाठी हे वापरलं जातं. त्यानंतर प्रश्न 30वा आपला, डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला डॅश असे म्हणतात. तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डोमेन कोड्स असं जे आहे ते म्हटलं जातं. जसं की सांगायचं झालं तुम्हाला .com, त्यानंतर .in, .org यासारख्या भागांना डोमेन सफिक्स किंवा डोमेन कोड असं जे आहे ते म्हटलं जातं, म्हणून पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. असे मित्रांनो आजच्या भागामधले आपले टॉप 30 क्वेश्चन्स आहेत. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आणि जे विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या मित्रांनो, कारण का परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही आपण अतिशय इम्पॉर्टंट व IMP तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे. तर लगेच डाउनलोड करा आणि चांगल्या उत्तम तयारला लागा मित्रांनो. भेटूया व्हिडिओमध्ये नवीन माझी नवीन सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.